न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम आंदोलन होत आहे। हे करण्यापाठीमागे की आपण बघतोय की मे पासून सातत्याने नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस होतोय। जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलं आणि थैमान घातल्यानंतर सरकारने जे 31,600 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, परंतु शेतकऱ्यांपर्यंत 10-12 हजार कोटी रुपये सुद्धा पोहोचू शकत नाही। शेतकरी अतिशय संकटामध्ये आलेला आहे आणि अशा वेळी मी तर सातत्याने किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागणी केली की ही योग्य वेळ आहे। सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं, ती कर्जमाफी सरकारने केली पाहिजे, परंतु तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडावरती पानं पुसण्याचं काम हे सरकार करतंय आणि त्याचा निषेध, कारण दिवाळी आजपासून सुरू झाली, अतिशय आनंदाचा सण हा असतो, परंतु शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसे नाही, शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि म्हणून काळी दिवाळी हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये आज आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी करतोय। जिल्हा पातळीवर आजचा धरण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। ही काळी दिवाळी मुळामध्ये शेतकऱ्यांसाठी जे सरकारने पॅकेज दिलेले आहे त्या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे काळी दिवाळी या ठिकाणी आम्ही त्या काळी दिवाळीच्या माध्यमातून या युती सरकारच्या आम्ही निषेध करतोय। मुळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर जे सर्वीकडे बघितलं पावसाने जमीन खरडून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी तुटपुंजी या ठिकाणी मदत केली जाते। या ठिकाणावर तुम्ही जर का बघितलं पावसाने पूर्ण पिकं उद्ध्वस्त झालेले, शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्याला पानं पुसण्यात, त्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या युती शासनाने आणि भाजपने केलेले, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यासाठी बसलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगली मदत झाली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना जशी नुकसान असेल तशी भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत।